नमस्कार प्रेक्षक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. बीड आणि बीडच. महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यांमध्ये काही गोष्टी घडत असतील, मात्र बीडसारख्या घडतच नाहीत असं आता चित्र महाराष्ट्रासमोर प्रेझेंट केलं जात आहे. नेहमी आम्हाला सांगावं लागतं की बीडमध्येच घटना होत नाहीत, इतर जिल्ह्यातसुद्धा होतात, त्याकडे सुद्धा लक्ष द्या. आणि त्याचं कारण, त्याचं उत्तर आम्हाला मनोमन मिळून जातं. आणि त्याचं उत्तर असं असतं की इतर जिल्ह्यांमध्ये घडलेल्या घटना ह्या फार मोठ्या नेत्याच्या विरोधातल्या नसतात किंवा मग फार मोठ्या नेत्याच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या नसतात, म्हणून त्या घटनेंना कुठेही वाव मिळत नाही. महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांपेक्षा बीडमध्ये सगळ्या घटना घडत आहेत असं एक प्रकारे चित्र सगळं प्रेझेंट केलं जातं, सांगितलं जात आहे. त्यामध्ये माध्यमंसुद्धा आहेत, सामाजिक कार्यकर्तेसुद्धा आहेत आणि राजकारणी तर सगळ्यात पहिल्यांदा पुढे येऊन ह्या सगळ्या गोष्टी करतायत. संतोष देशमुखांची हत्या झाली आणि बीड जिल्हा हा हत्यारांचा जिल्हा आहे, बीडचा बिहार झाला आहे. बीडसारखं कुठंच घडत नाही आहे असं सगळं मांडून माध्यमं रिकामी झालेली आहेत. आणि माध्यमं सो कॉल्ड स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्यांना नेहमी त्यांच्या पॅनलवर बसवतं आणि ते जशा प्रकारे बोलतील, जशा प्रकारे ओकतील, ते वारंवार लोकांना टी व्ही स्क्रीनवर आणि यूट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून दाखवलं जातं. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही फार पूर्वीपासून पाहत आलेलो आहोत. एकट्या बीडमध्येच नाही तर इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक अशा धक्कादायक घटना घडत आहेत. म्हणजे तुम्ही म्हणाल की बीडचं सगळं झाकून ठेवताय आणि बाहेरच्या जिल्ह्यामध्ये घटना घडत नाहीत का, असा सवाल उपस्थित करून बीडमधले घडलेले जे काही मुद्दे आहेत ते तुम्ही झाकू इच्छित आहेत का? तर माझं असं अजिबात म्हणणं नाही आहे किंवा मग माझा तसा अजिबात किविलवाना प्रयत्न नाही आहे. ज्या घटना घडल्या आहेत त्या निंदनीयच आहेत. ज्या घटनेमधले दोषी आहेत, ते जे आरोपी आहेत, त्यांना कठोरातली कठोर कायद्यानुसार शिक्षा व्हावी या मताचा मी आहे आणि मराठी महाराजसुद्धा. मात्र कोणाच्या तरी सांगण्यावरून त्यांना फाशी द्या, कोणाच्या तरी सांगण्यावरून त्यांना जाळून टाका, कोणाच्या तरी सांगण्यावरून त्यांचा राजीनामा घ्या, कोणाच्या तरी म्हणण्यानुसार त्यांना भर चौकात उभं करा, या सगळ्या गोष्टी एकमेकांची खुन्नस काढण्यासाठी आहेत असं मला वाटतं. अनेक असे प्रकरणं मी पाहिलेले आहेत आणि मी डोळ्यासमोर पाहतोय, संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. सुशीला मोराळे यांनी सकाळी वृत्तवाहिनीवर बोलत असताना सांगितलं की 762 प्रकरणं बीडमध्ये मागच्या वर्ष दीड वर्षांमध्ये घडलेले आहेत. ती नोंद कधीची मला माहीत नाही, ती नोंद माझ्याकडे सुद्धा नाही आहेत. त्यांच्या बोलण्याचा दाखला देऊन या ठिकाणी मी सांगतोय 762 पैकी 2 प्रकरणं अंजली दमानिया आणि माध्यमं घेऊन चगळत बसत आहेत. सोशल मीडियावर, माध्यमावर, टी व्ही स्क्रीनवर हे 2च प्रकरणं त्यांना मिळत आहेत. थोडंसं मध्ये शांत झालं होतं, पुन्हा काही गोष्टी पुढे आल्या आणि त्यानंतर त्यांना हे सगळं चघळायला मिळालेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला का बोलतोय त्याचं कारण पुढच्या काही मिनिटांमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. बीड जिल्ह्यामध्ये अनेक असे छोटे मोठे प्रकरणं घडलेले आहेत. प्रकरणं छोटे मोठे असतील, ते माणसं छोटे मोठे असतील म्हणून प्रकरणं छोटे मोठे नाही आहेत. प्रकरणं त्याच स्तरावरचे आहेत, त्याच लेवलवरचे अत्याचार आहेत, त्याच लेवलवरचे गंभीर आरोप आहेत, त्याच लेवलवरचे काही घडलेले प्रकरणं आहेत जे अजूनही टी व्ही स्क्रीनवर आलेले नाहीत आणि सो कॉल्ड सामाजिक कार्यकर्त्यांच्या डोळ्यातसुद्धा कधी ते खुपलेले नाहीत, दिसलेले नाहीत. सामाजिक कार्यकर्त्यांना टेंडर घेऊन पुढे आल्याशिवाय बोलताच येत नाही, एकंदरीत चित्र स्पष्ट झालेलं आहे. यायचं आणि ह्या नेत्यांच्या विरोधामध्ये उभं राहायचं, यायचं आणि त्या नेत्यांच्या विरोधामध्ये उभं राहायचं, या सगळ्या गोष्टी टेंडर घेतल्यासारख्या सुरू आहेत. स्पष्ट नाव घेऊन सांगतो, अंजली दमानिया यांनी टेंडर घेऊन हे सगळं कामं सुरू केलेत का असा सवाल बीड जिल्ह्यातून नाही, महाराष्ट्रातून उपस्थित केला जातो आहे. अंजली दमानिया यांनी छगन भुजबळांवर आरोप केले, अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर केले, अंजली दमानिया यांनी सुरेश धसांवर केले. त्या प्रकरणांचं नेमकं काय झालं आहे, त्याचं काय सर्टिफिकेट अंजली दमानिया यांना मिळालं आहे की तुम्ही ह्या प्रकरणात स्थळीच नेऊन लावलं आहे आणि हे सगळे नेते आज जेल भोगतायत, असं आहे का अंजली दमानिया? जर तसं असेल तर आम्ही तुम्हाला मोकळी घेऊ, बीड जिल्ह्यामधून तुमची हत्तीवरून मिरवणूक काढू किंवा तुमच्यासारखा सामाजिक कार्यकर्ता, न्याय मिळवून देणारा सामाजिक कार्यकर्ता देशात नाही, जगभरात कुठेच नसेल, म्हणून तुमची हत्तीवरून आम्ही मिरवणूक काढू. 762 प्रकरणांपैकी 2 प्रकरणं तुम्हाला दिसली
एक संतोष देशमुख हत्या प्रकरण, संतोष देशमुखांची हत्या झाली, अत्यंत निंदनीय आहे आणि अत्यंत धक्कादायक सुद्धा आहे. त्या घटनेचा निषेध करावा तितका फार कमी आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही राजकारणासाठी, तुमच्या मिळकतीसाठी केलेल्या आहेत असं लोकांना आता वाटायला लागलेलं आहे. दुसरी घटना आहे कालची, जी काही विजय पवार आणि तो खाटोकर या दोघांनी जे काही मुलीवर अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल झालेली आहे. ती तक्रार अजून सिद्ध व्हायची आहे. पोलीस तपास करतायत, काय त्यांना मिळतंय, या सगळ्या गोष्टी मिळवायच्या आहेत. दुसरीकडून काहूर माजवलेलं आहे, सगळ्या गोष्टी उठवलेल्या आहेत. पोलीस प्रशासन नेहमीप्रमाणे याही प्रकरणामध्ये दिरंगाई करत आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे. 4 दिवस उलटून गेलेले आहेत प्रकरणाला. त्यांनी सांगावं की हे CCTV फुटेज आम्हाला दिसलेले आहेत, यामध्ये काही दिसलं नाही, काही दिसलं आहे. हे CCTV फुटेज आहेत, हे डिलीट केलेले आहेत किंवा मग डिलीट केलेले नाहीत. या CCTV फुटेजमध्ये तो कधी दिसलाच नाही, कधी दिसलाय किंवा मग सगळं पारदर्शक आहे. आरोपी निश्चित झालेले आहेत आणि कोर्टात आम्ही काही दिवसांमध्ये या सगळ्या गोष्टी मांडणार आहोत. आता त्यांचं म्हणणं असेल की चार्जशीट सगळा तपास होईपर्यंत चार्जशीट दाखल करता येत नाही, कोर्टात सांगता येत नाही. मात्र चार्जशीट दाखल व्हायला जर संतोष देशमुखांच्या प्रकरणासारखी 6-6 महिने लागत असेल, 8-8 महिने लागणार असेल, तर बीड जिल्हा असा उकळून निघेल, ज्वलनशील होऊन जाईल, तापून जाईल, एकमेकांच्या लोक अंगावर येतील. इकडे लोक जातीच्या चौकटीमध्ये एकमेकांना पाहत आहेत. या सगळ्या गोष्टी कधी करणार आहात? फास्ट्रॅग म्हणजे नेमकं काय असतं? फास्ट्रॅग म्हणजे काय असतं? समिती नेमणं म्हणजे काय असतं? ती जलद गतीने तपास होणं म्हणजे नेमकं काय असतं? हे कधीतरी लोकांना कळू द्या की फास्ट्रॅगमध्ये हे असं असतं. काही तासांमध्ये, काही दिवसांमध्ये, काही महिन्यांमध्ये याचा निकाल लावून पुढे स्पष्ट निर्णय घ्यायचा असतो. या सगळ्या गोष्टी लोकांना कळू द्या. लोक तुमच्या निर्णयाकडे बघतायत आज की त्या पवार प्रकरणामध्ये हे दोघं दोषी आहेत की नाही. आहेत तर त्यांना कठोर शिक्षा होईलच, न्यायालय त्यांना शिक्षा देईलच. मात्र बाकी सगळ्या लोकांची एकमेकांवर आरोप करून, एकमेकांच्या विरोधामध्ये सगळ्या गोंधळ निर्माण करून आपली आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे. संतोष देशमुख प्रकरणामध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे. धनंजय मुंडेंचे विरोधक एकत्र आले आणि त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. आता धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये जे लोक होते त्यांच्या विरोधामध्ये धनंजय मुंडेंच्या समर्थकांकडून आता ट्रॅप लावला जातोय. एका ट्रॅपमध्ये संदीप क्षीरसागर अडकल्यात. ट्रॅप म्हणता येणार नाही, ते प्रकरण वास्तवात घडलेलं आहे. त्या प्रकरणाची वास्तविकता काय आहे येणाऱ्या काळामध्ये पोलीस सांगतील. कुठल्याही जनआंदोलनाचा रेटा एखाद्याला आरोपी घोषित करू शकत नाही. कुठलाही एखादा नेता कुठल्या व्यक्तीवर विनाकारण अत्याचार करू शकत नाही आणि कुठलीही पीडित कुणाच्या अत्याचाराला बळी पडू शकत नाही. त्यासाठी कायदा आहे. मात्र त्या कायद्याचा योग्य वापर होणं गरजेचं आहे आणि त्याचीच वाट आम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून, वर्षांपासून पाहत आहोत. बीडमध्ये आणि बीड कधी शांत होईल या सगळ्या गोष्टींचे प्रश्न एक ना अनेक उपस्थित झालेले आहेत. अंजली दमानियांवर बोलत होतो आणि त्यांच्यावरच बोलणार आहे. सामाजिक कार्यकर्त्यांमधून त्यांनी अनेक वेळा प्रकरणं हाताळले आणि ते मध्येच सोडून दिलेले आहेत. जसं की संतोष देशमुखांचं प्रकरण. तो आंधळे नावाचा पोरगा सापडत नाहीये, त्यासाठी अंजली दमानियांचे काय प्रयत्न आहेत? यायचं आणि थोडंसं माध्यमावर लाल व्हायचं, ते मगरमच्छके असू थोडेसे 2-4 थेंब गाळायचे आणि निघून जायचं, निवांत AC लावून झोपायचं आणि बाकीचे बीडचे लोक एकमेकांच्या अंगावर जातील, काय जाळपोळ करतील ते करू द्या. या सगळ्या गोष्टी कुठपर्यंत चालणार आहेत असा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित झाला. मी काही प्रकरणांची नावं घेणार आहेत. ती प्रकरणं या प्रकरणापेक्षा कमी होती का याची उत्तरं माध्यमं आणि सामाजिक कार्यकर्ते, जे स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते टेंडर घेऊन काम करतायत, त्यांनी उत्तरं द्यावीत. ह्या प्रकरणाची मी त्यांना थेट यादी करून आणलेली आहे. यानी थोडी प्रकरणं आहेत. मागच्या 15 ते कदाचित 2 महिन्यांपूर्वी घडलेली प्रकरणं असतील. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला का दिसत नाहीत हा सगळ्यात मोठा सवाल या ठिकाणी उपस्थित केलेला आहे आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऐकून घ्यावे लागतील आणि त्याचे उत्तरसुद्धा द्यावे लागतील तुम्हाला. संतोष देशमुखांची हत्या जी झाली ती हत्या पवनचक्कीच्या उभारणीच्या माध्यमातून झालेली आहे, प्रकरणामधून झालेली आहे. त्या पवनचक्क्या कोण उभा करत आहे आणि त्या पवनचक्कीच्याच कंपनीमुळे संतोष देशमुखांची हत्या झाली. ती हत्या कशामुळे झाली, त्या कंपन्या कशा मुजोरी करतायत, शेतकऱ्यांची जमीन कशी लुटतायत, यावर ब्रशब्द अंजली दमानिया बोलल्या नाहीत. माध्यमंसुद्धा बोलत नाहीत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. शक्तीपीठ मार्ग जातोय. शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जाते. त्यांची इच्छा नाही आहे. त्यांना माहिती आहे की आम्ही भूमिहीन होणार आहोत आणि आम्हाला जमीन देऊन परवडत नाही किंवा मग कवडीमोल किमतीने त्यांची जमीन हस्तगत केली जाते. त्यावर कधी अंजली दमानिया बोलत नाहीत. दुसरं प्रकरण आहे, शिंदेंचे नेते आहेत त्या ठिकाणी वैजनाथ वाघमारे.
वैजनाथ वाघमारेचा मुलगा आहे अनिकेत वाघमारे, त्याने परभणीच्या एका मुलीला 3 वर्षांपासून फूस लावून पळवून नेत तिच्यावर वारंवार अत्याचार केलेला आहे. तिच्याशी लग्न करण्याची हमी दिली होती, कुठल्याही प्रकारची इच्छा नसताना तिच्यावर सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत अशी त्यांनी तक्रार पोलीसच्या परभणीच्या नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये दिलेली आहे. त्याकडे कधी तुम्ही पाहणार आहात अंजली दमानिया, हा सगळ्यात मोठा सवाल आहे. दुसरीकडे संतोष देशमुखांच्या हत्येनंतर ते प्रकरण हाय प्रोफाईल गाजलं, ज्यात ज्ञानेश्वरी अंजन महिला वकील आहेत त्यांना बेदम मारहाण करण्यात आलं, अंगावरचे वळ पाहू वाटत नव्हते. अशाच प्रकारची म्हणजे जशी संतोष देशमुखांची हत्या झाली तशाच प्रकारची मारहाण जी आहे ती ज्ञानेश्वरी अंजन यांना झालेली आहे. त्या प्रकरणामध्ये अंजली दमानिया कधी बोलल्यात का, कधी माध्यमांनी त्याच्यावर चर्चा घडून आणली आहे का, ते आरोपी छोटे आहेत त्यांच्याकडून काही मिळणार नाही म्हणून त्यांना सोडून दिलंय का, हा इकडे या ठिकाणी प्रश्न आहे. दुसरा आणखी एक प्रश्न आहे, बीडमधील कोरडे नामक एका महिलेला बेदम मारहाण करण्यात आली होती भर रस्त्यावर ओढून. तो व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला. ती महिला नव्हती का, त्या आरोपीकडून तुम्हाला काही मिळणार नव्हतं, तो साधा एक रिटायर्ड मेजर आहे, मिलिटरी मॅन आहे, त्याला काहीतरी 30-40 हजार रुपये पगार असेल आणि त्याच्याकडून काही मिळणार नाही म्हणून त्याला सोडून दिलंय का, असाही सवाल या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आणि दुसरीकडं गेजच्या नावलीमध्ये काल एक घटना रात्री घडलेली आहे, एका गतिमंद महिलेवर अत्याचार करण्यात आलेला आहे. या सगळ्या गोष्टीवर तुम्ही कधी बोलणार आहात का अंजली दमानिया, माध्यमं, त्याच्यावर कधी डिबेट सुरू होणार आहे का? ही सगळी प्रकरणं मी जी तुम्हाला सांगितलेली आहेत. या प्रकरणापैकी आणखी एक प्रकरण जालन्यामध्ये सुरू आहे. शक्तीपीठ मार्गाच्या त्या समृद्धी महामार्गामध्ये जी काही जमीन अधिग्रहित झाली त्या शेतकऱ्यांचा मावेजा मिळालेला नाही, त्यांचे अनेक प्रश्न आहेत. गेल्या 60 ते 63 दिवसांपासून त्या ठिकाणी ते उपोषण करतायत. त्यावर कधी अंजली दमानिया बोलणार आहेत का? हत्यावर हत्या महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यामध्ये होत आहेत, त्यावर अजिबात तुम्ही काही बोलत नाहीयेत. याचा अर्थ असा आहे स्पष्टपणे की ज्ञानेश्वरी अंजन यांना न्याय देण्यासाठी कुठला तरी एखादा धनंजय मुंडे सापडत नाही, किंवा मग या ठिकाणी त्या कोरडे नावाच्या महिलेला न्याय देण्यासाठी कुठला तरी एखादा संदीप क्षीरसागर सापडत नाही, किंवा मग इतर त्या गतिमंद मुलीवर अत्याचार केलेला आहे त्याचा जो कार्यकर्ता असेल किंवा मग त्याचा कार्यकर्ता म्हणून त्याचा आका म्हणून एखादा सुरेश दस सापडत नसेल म्हणून या प्रकरणाला कुठेतरी मागं सारलंय का, तिथून काही मिळत नाहीये म्हणून मागं सारलंय का, असे एक ना अनेक सवाल बीड जिल्ह्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तुम्हाला या सगळ्या गोष्टी कोणी बोलत नसेल, मात्र आमच्या काळजामध्ये त्या गोष्टी आहेत, आमचे ते विषय आहेत. तुम्हाला जरी या सगळ्या गोष्टी 2च विषयांमध्ये चघळायला भेटत असेल तर काय हरकत नाही. बीडचे लोक हुशार आहेत पण थोडेसे घाबरलेले आहेत आणि थोडेसे आक्रमक झालेले आहेत. जातीवादाची ठिणगी बीडमध्ये पडल्यामुळं त्याची आग अजून विझलेली नाही, म्हणून इथं कुठल्या तरी सामाजिक कार्यकर्त्याचं थोडंसं शिजतंय. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तुमची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत. असा पवित्रा आता बीड जिल्ह्यातल्या लोकांनी घ्यायला हव्या, अशा प्रकारचं म्हणणं मराठी महाराष्ट्र या मंचावरून आहे. ही जी प्रकरणं मी तुम्हाला सांगितलीत, सुशीला मोराळे यांनी 762 प्रकरणं सांगितले, त्यापैकी हे काही प्रकरणं आहेत. 762 यामधले फक्त 2 प्रकरणं तुम्हाला चघळायला मिळाले अंजली दमानिया आणि माध्यमांना. एकीकडून धनंजय मुंडे, दुसरीकडून संदीप क्षीरसागर. आता मी सांगितल्याप्रमाणे धनंजय मुंडेंचे समर्थक संदीप क्षीरसागरच्या विरोधामध्ये आता मोर्चे काढतील, आंदोलन करतील, त्यांची आमदारकी घ्या म्हणतील, त्यांना सहआरोपी करा म्हणतील, हेच त्यांचे आका आहेत असं म्हणतील. जसं सुरुवातीला संदीप क्षीरसागरांनी धनंजय मुंडेवर आरोप केले होते, यांनाच सगळं करा, वाल्मिक कराड यांच्या सांगण्यावरून ह्या सगळ्या गोष्टी करत होता वगैरे वगैरे आणि सगळ्या गोष्टी. राजकारण्यानं सुद्धा मला सांगायचं आहे की तुमचे भोग आम्हाला भोगायला लावू नका. तुम्ही ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुका आम्हाला अजिबात पचणार नाहीत. तुमच्या चुका आमच्या माती अजिबात मारू नका. तुमचे कार्यकर्ते असतील, तुमचे नेते असतील, तुमच्या मिळकती असतील, तुमच्या टक्केवाऱ्या असतील, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लखलाभ आहे. बीड जिल्हा रिकामा सोडा आणि इथून चालते व्हा असं आम्ही येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला म्हणू. त्यामुळे तुम्ही सुधारलं पाहिजे आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये न डोकावता संपूर्ण महाराष्ट्रात डोकावं असं स्पष्ट माझं या ठिकाणी म्हणणं आहे. हे प्रकरणं खरेच योग्य आहेत का? जे 2 प्रकरणं सर्रासपणे 7-8 महिन्यांपासून वर्षभरापासून चघळले जात आहेत ते प्रकरणं माध्यमांनी चघळलेले आहेत. एक बाजू अशी आहे की ते हत्यारे होते, त्यांच्यावर कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. ज्यांची हत्या झाली त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळणं गरजेचं आहे. मात्र या कुटुंबांना न्याय मिळवून देण्याच्या पडद्याखाली कोणाचं तरी काहीतरी शिजतंय का आणि ते शिजून कुणीतरी खाण्याच्या प्रयत्नात करतंय का किंवा मग कुणीतरी खाऊन ढेकरं देत आहे का, या सगळ्या गोष्टी आम्ही तपासून पाहिल्या पाहिजेत. संदीप क्षीरसागर असतील किंवा मग तिकडं धनंजय मुंडे असतील, हे सगळे नेते आणि या सगळ्या नेत्यांनी आपले कार्यकर्ते असे खिशात ठेवावेत. संतोष देशमुखांचं प्रकरण होण्यापूर्वी मी 2 महिन्यापूर्वी धनंजय मुंडेने एक आवाहन केलं होतं, बातमी केली होती की अशा प्रकारे कार्यकर्त्यांना ॲक्सेस द्याल तर तुमचं राजकीय आयुष्य ते कमी करतील. आणि दुर्दैवानं, माझी इच्छा नव्हती तसं व्हायची, दुर्दैवाने हे संतोष देशमुखांचं प्रकरण घडलं. मला अजून सांगायचं आहे बीड जिल्ह्यातल्या नेत्यांना, बीड जिल्ह्यातल्याच नाही तमाम महाराष्ट्रातल्या नेत्यांना सांगायचं आहे, अशा प्रकारचे कार्यकर्ते पाळू नका. तुम्हाला ते कधीही वाचू शकणार नाहीत. कदाचित तुम्हाला ते येणाऱ्या काळामध्ये खाईमध्ये घेऊन जातील.
या सगळ्या नेत्यांनी थोडेसे जपून पावलं टाकणं गरजेचं आहे. आपला माणूस आहे, मग त्यांनी काहीही केलं तरी त्याला सोडवायचं, वाचवायचं, अशी जी मानसिकता महाराष्ट्रातल्या नेत्यांची झाली आहे ना, ते अत्यंत निंदनीय आहे. आणि म्हणून महाराष्ट्र रसास तळाला जातोय. तुम्ही म्हणत असाल की प्रकरणं, राजकारणी किंवा मग महाराष्ट्राचा विकास किंवा मग विविध प्रश्न, सगळ्या गोष्टी याच प्रकरणाशी जोडलेल्या असतात. याच प्रकरणांमुळे सभागृहामध्ये सत्ताधाऱ्यांना काम करू दिलं जात नाही किंवा मग सत्ताधाऱ्यांना काम करता येत नाही. सत्ताधारी गेले की विरोधक येतात, विरोधक गेले की सत्ताधारी येतात, हे गेले की ते येतात, ते गेले की हे येतात, म्हणून एकमेकांना ते कामच करू देत नाहीत. आणि अशी प्रकरणं रेंगाळत राहतात. त्यामुळे सत्तेत असताना सुद्धा विकास करता येत नाही किंवा मग करू दिला जात नाही. या सगळ्या गोष्टी त्याचं एकच कारण आहे की महाराष्ट्रातली अशांतता, अशा प्रकारची गुंडागर्दी, हत्यारे, अत्याचार, महिलांवर अत्याचार आणि विविध प्रकारच्या सगळ्या घटना आहेत, ह्या होऊ नये. आणि याला कारणीभूत सर्वस्वी जबाबदारीने सांगतोय की याला नेते जबाबदार आहेत. नेत्यांनी सुधारले, पूर्ण देश सुधारायला अजिबात वेळ लागणार नाही. त्यामुळे तुम्ही या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि माझ्या या म्हणण्यावर, माझ्या या व्हिडिओवर प्रेक्षकांनो तुमचं काय म्हणणं आहे तुम्ही नक्की कॉमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नोंदवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथं सुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. खूप खूप धन्यवाद.